आपण काम करत असतो त्यावेळेला ऑडियन्सच्या, डिरेक्टरच्या, कॅमेऱ्याच्या सगळ्यात पहिल्यांदा नटाला ती गोष्ट माहीत असते की माझं कॉन्सन्ट्रेशन किती प्युअर क्वालिटीचं झालेलं होतं. माझं माझ्यासोबत एक विलक्षण वेगळ्या प्रकारचं द्वंद्व हे नेहमी चालू राहिलं. ते म्हणजे मी काय आहे, मी कोण आहे, मला काय येतं, मी काय करू शकतो, ह्याची जाण मला खूप चांगली आहे. आणि मी हे करण्यासाठी नाही आलेलो, हे माझ्या लक्षात आलं. आपल्याकडचा बॉलिवूडसारखा एवढा मोठा ताकदवान असणारा चित्रपटसुद्धा जेव्हा लोक तिकडे दुर्लक्ष करतात, पाठ फिरवतात, याचं थोर कारण हेच आहे की प्रेक्षकांच्यामध्ये वैचारिक बदल किंवा त्यांना त्या करोनाच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांनी बघितले, याच्यातून त्यांनी ती पाठ फिरवलेली आहे. कम्युनिकेशनपासून दूरच मी राहिलो बिकॉज ऑफ की मला मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरातल्या माणसांच्या बरोबर मला कम्युनिकेट करता येत नव्हतं, कारण माझी भाषा खूप अशुद्ध होती. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत अशोक समर्थ. नमस्कार, तुमचं आमच्या डिजिटलच्या या गप्पा टप्पामध्ये स्वागत. आता जर सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारतो. सिंघमचा तुमचा ते कॅरेक्टर इतकं गाजलं. आता काय असतं, आपल्या इंडस्ट्रीची पद्धत आहे, ज्या वेळेला सिनेमा सुपरहिट होतो त्या 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे निर्माता दिग्दर्शकांची त्या कलाकाराच्या मागे रांग लागते. अशी अनेक उदाहरणं आहे. तो कलाकार त्या भूमिकेच्या आणि त्या भूमिकेने दिलेल्या लोकप्रियतेच्या इतक्या प्रेमात पडतो की तो त्या टाईपचेच रोल स्वीकारत जातो. तुमच्या मागे निर्माते आले नाहीत की दरवाजा उघडला त्या दूधवाला असायचा, की तुम्हाला राईट हँड करायचा होता परत परत परत? नाही, त्या सिंघमच्या यशानंतर माझ्याकडे इमिजिएट फिल्म आली, ती मला वाटतं रावडी राठोड. हां, रावडी राठोड ॲक्सेप्ट करत असताना ते कनेक्शन होतं. म्हणजे सिंघम हिट झाला आणि रात्रीच्या 2:15 वाजता मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये, आणि रात्री 2:15च्या दरम्यान मला फोन आला आणि तो फोन मी रिसिव्ह केला, कारण तो अननोन नंबर होता. उचलल्यानंतर कळलं की तो प्रकाश राजांचा नंबर आहे. हो. बोले किधर आहे तू? हैदराबाद में शूटिंग करो, तुम स्क्रीनिंग के लिए क्यों नहीं आए? तर आता मला खरं तर 1:40 की लास्ट लोकल ह्या सिनेमाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या यशानंतर मग राजकुमार संतोषी सरांचा फॅमिली असेल किंवा इन्सान असेल, याचं कास्टिंग राज सरांनीच माझं केलं होतं. पण या संपूर्ण प्रवासाच्या नंतर ही फिल्म माझ्या वाट्याला आली होती, सिंघम. त्यामुळे तसा सिनेमा दुनियेतील त्या गमती जमती, आपण भरपूर काम करतो, मग पडद्यावरती त्याच्यातलं किती राहतं किती नाही राहत, अशा सगळ्या गमतींचा अनुभव माझा घेऊन झाला होता. आणि इथे सिंघमला केल्यानंतर माझं कंप्लीट प्रोसेस मी संपली होती माझी. म्हणजे मला डबिंग करतानाच मला हे क्लिअर होतं की माझं सुदैवाने याच्यातलं एकही वाक्य हे माझं एडिट झालेलं नव्हतं. वा. पण माझ्या अन्नपूर्णा या कंपनीच्या वतीनं, अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये, म्हणजे आपल्या नागार्जुनचा स्टुडिओ आहे तो, आणि त्यांच्या स्टुडिओच्या वतीनं एक फिल्म होत होती राजन्ना, तेलुगू मूव्ही होती. तर त्यांना एक विलन इंट्रोड्यूस करायचा होता. आता मला त्यावेळेला मॅनेजरशिप असते, मग अमुक तमुक ह्या सगळ्या साऊथमध्ये तुमची दुनिया एक उभी करायची असेल तर तुम्हाला एक फोकस क्लिअर करून तुमचा कोणीतरी मॅनेजर असावं लागतं वगैरे, असं सगळं मला माहीत होतं. पण तिथं गेल्यानंतर मला हे कळलं होतं की माझं कास्टिंग हे राजमौली सरांचे जे वडील आहेत, विजेंद्र प्रसाद, त्या फिल्मचे डायरेक्टर विजय सर होते, आणि आमच्या फाईट सिक्वेन्स क्लायमॅक्सच्या पोर्शन्स राजमौली सर आले होते. तर त्या सिनेमाचं शूटिंग मी हैदराबादमध्ये करत होतो, आणि अचानक मला रात्रीच्या 2:15ला तो फोन उचलला आणि मैं प्रकाश राज मला म्हणे की कहाँ है? मतलब मुंबई में, मैं हैदराबाद में शूटिंग कर रहा हूँ. बोले कितने दिन है? बोला 2 दिन है. तो कल मेरे साथ लंच करेगा. ओके सर. लो मेरी बीवी से बात करो. मग पोणी वर्मा त्यांची वाईफ, त्यांनी फोन घेतला तर बोले अशोकजी बहुत बहुत मुबारक हो,
मैंने प्रकाश को ये बोला कि हीरो अजय सर है तो मेन विलन हो, लेकिन मेरे मेन विलन जो है वो अशोक समर्थ है, क्योंकि मैंने आपके 41 की लास्ट लोकल भी फिल्म देखी थी और मैं बहुत प्रभावित हुई थी आपके काम से वगैरह. तर तो अनुभव मी तिथे घेतला. आणि मग लंचला नेक्स्ट डे त्यांनी जशी मला कमिटमेंट दिली तसं मी गेलो. दुसऱ्या दिवशी मला गॅप होता. बरं, तोपर्यंत मला फिल्म रात्री ह्या संपूर्ण सिनियर लोकांच्यासाठी स्क्रीनिंग झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी फिल्म ही रिलीज होणार होती. तर माझ्यासाठी तो एक इतका विलक्षण असा वेगळा अनुभव होता की सिनेमा रिलीज झालेला होता, मॉर्निंग शोजपासून सगळे. आणि प्रकाशजींचा फोन ठेवल्याच्या नंतर मी झोपी गेलो. सकाळी 7 वाजताची माझी शिफ्ट होती. तर सकाळी माझा फोनच ऑन होत नव्हता. तर मी म्हटलं की बॅटरी संपली. मग मी तो उशीर झाला तसाच तो मोबाईल उचलला, चार्जर आणि माझ्या व्हॅनिटीत बसून तिकडे चार्जिंगला आलो आणि मेकअप करायला बसलो. तो जसं ते चार्ज व्हायला लागलं तसं साऊंड टुडुडुंग वाजायला लागलं. म्हणजे एवढं काय, तर बघता बघता तो पुन्हा इतका गच्च भरला की त्याच्यावरती मिस कॉल येऊन गेलेले मेसेजेस, लोकांचे मेसेजेस, असं सगळं ते प्रकार मी बघितला. तो माझ्यासाठी एक पहिला हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमधला असा अनुभव होता की पहिल्यांदा माझ्या फोनवरती एवढे मला मिस कॉल किंवा इतके मेसेजेस येऊन पडलेले होते. आणि आता ह्याच्यातला कुठलाही नंबर हा माझ्या परिचयाचा नव्हता. आणि मग ते वाचून मी ते सगळं टॅली करत होतो की हे सगळं. तर ते रात्रीच्या स्क्रीनिंगच्या वेळेला जी मंडळी उपस्थित होती त्या लोकांनी मला ते मेसेजेस केले होते. मला तो सुखद अनुभव तो घ्यायचाच होता, घेतला मी. आणि त्याच्यानंतर मी दुपार 11:30-12 वाजेपर्यंत माझं काहीतरी शूट संपलं आणि मी तिथून निघालो. त्याच एका ह्याच्यामध्ये दुपारपासून पुढे गॅप होता. प्रकाशजींनी मला गाडी पाठवली होती, मी गेलो त्यांना भेटायला. मग त्याच वेळेला मला ते बोलले की प्रभू सर ने तुम्हारा नंबर मुझे मांगा है, म्हणजे प्रभुदेवांनी. आलं लक्षात. आणि मग तिथून ते चक्र सुरू झालं की त्या एक्साइटमेंटच्या त्या भरामध्ये ओके, प्रभुदेवाची फिल्म आपल्यालाही मिळते आता. मग प्रभू सरांनी माझं कास्टिंग केलं रावडी राठोडसाठी. मी शूटला गेलो. मजबूत असं भरगच्च असं मी शूट केलं. त्या सिनेमाची एक वेगळी स्वप्न पाहिली होती मी. कारण त्या फिल्ममध्ये माझा एकच म्हणजे बहुत सारे सीन्स आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा एक सीन होता की जो पडद्यावरती तुम्हाला तो दिसणार नाही. 700 ते 800 लोकांच्या क्राऊडला एक विलन जो की मी होतो. कारण त्यांचे जे विलन होते ते हिंदी भाषिक नसल्यामुळे डायलॉग्स मला सगळे बोलायचे होते. तर ते एक अतरंगी अत्यंत विक्षिप्त पद्धतीचा जो परफॉर्म होता, जो मी तिथे पुन्हा स्टडी कॅम्पवरती कॅमेरा होता. आणि मग प्रभू सर बोले की इसलिए तो मैंने तुमको कास्ट किया है की तो जवळपास जीपमधून उतरून येऊन त्या फॅमिलीला त्या घरट्याच्या आतमध्ये टाकून घासले ओतून पेटून देईपर्यंत माझ्यावरती 3-4 कॅमेरे होते. एका पत्रकाराला, त्याच्या परिवाराला, लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या घरात त्याला कोंडून मी जाळून टाकतो असा तो सीन होता. आणि त्याच्यासोबत टॉकी होता की त्याला जाळल्याच्या नंतर मी क्राऊडला रिॲक्ट होतो की ही नौटंकी कशी वाटली तुम्हाला, की कैसा लगा आपको ये नौटंकी. अब ये पहले बेल तो हो गई थी, दूसरे बेल ऐसे, अब तीसरी घंटा तो बज गेली, अब ताली बजाए, जोरों से टाली बजाए, ऐसा एक विकृत असं ते कॅरेक्टर होतं. तर तेव्हा मी असं स्वप्न पाहिलं होतं की आपण काम करत असतो त्यावेळेला ऑडियन्सच्या, डिरेक्टरच्या, कॅमेऱ्याच्या सगळ्यात पहिल्यांदा नटाला ती गोष्ट माहीत असते की माझं कॉन्सन्ट्रेशन किती प्युअर क्वालिटीचं झालेलं होतं. आणि तिथे मी खूप असं स्तब्ध झालो होतं की हां, मैंने कुछ अलग किया है. आणि तो सीनच पडद्यावरती आता तो नाही येते. तर अशा खूप काही गोष्टी सुखद, दुःखद असे झटके. मग खूप लोक, मग तो अनुभव घेतल्याच्या नंतर तसे मला फिल्मच्या ऑफर्स खूप आल्या सिंघमच्या नंतर. माझ्या दुर्दैवानं त्यावेळेला सोशल मीडिया हा एवढा पॉवरफुल नव्हता. ते मला विचारायचं. हा यस. त्यामुळे मलाही त्याच्यासाठी काही करता आलं नाही. पण आत्ता सोशल मीडियावरती जे मी पाहतोय की फिल्म 2013ला ती प्रदर्शित झाली, पण त्याचे मेम्स इतकं व्हायरल आहे ते सगळं. तर ते मला आत्ता बायकोने गेल्या
1.5-2 वर्षापासून मला हे काय सगळं भरलंय म्हणून इकडे लक्ष नाही का दिलं. तर म्हटलं मी ह्याच्यापासून लांब आहे, मी फक्त काम करत असतो, छान आपल्याला जे येतं ते आपण करत राहायचं. सो फिल्म्स खूप आल्या, पण मी मेंटली स्थिर होत नव्हतो की या फिल्म्स मला करायच्यात म्हणून. कारण माझ्यासोबत एक विलक्षण वेगळ्या प्रकारचं द्वंद्व हे नेहमी चालू राहिलं. ते म्हणजे मी काय आहे, मी कोण आहे, मला काय येतं, मी काय करू शकतो, ह्याची जाण मला खूप चांगली आहे. आणि मी हे करण्यासाठी नाही आलेलो हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मला येणाऱ्या तशा खूप फिल्म्स होत्या. मग मी सडनली वळलो. मला गंमत म्हणून 1-2 भोजपुरी फिल्म्स आल्या. तर तिकडे बघता बघता माझ्या 10 ते 12 फिल्म्स झाल्या किंवा 10-15 फिल्म्स होत आल्या तिकडे. आणि त्याच्यातल्या जवळपास 8-9 सिनेमे माझे सुपर डुपर हिट आहेत. म्हणजे पण यशासाठी कलाकार जो आसुसलेला असतो, ते यश मिळून सुद्धा तुम्ही म्हणता की मनासारखं मिळत नाहीये. म्हणजे नाही, मला असं वाटतं की यशाची माझी व्याख्या फार वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाची थॉट प्रोसेस अलग अलग आहे. म्हणजे मला पहिलं नाटक ज्या वेळेला मिळालं 6-7 वर्षाच्या संघर्षमय त्या प्रवासानंतर वामन केंद्रेंच्या आणि चंद्रलेखेचं संस्थेचं नाटक मिळणं हीच तुम्हाला तर माहिती ही फार मोठी ग्रेट गोष्ट असायची, प्रेस्टिजियस. आणि 6-7 वर्षाच्या त्या संपूर्ण फुटपाथी जीवनाच्या त्या प्रवासामध्ये ते नाटक वाट्याला आलं. तर तिथे जो मी घडलो आणि तिथे भले वामन केंद्रे सरांनी 20-25 दिवस एका बाजूला कोपऱ्यात मला बसवलं होतं आणि मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचा अब्दाली करून दाखवायचा प्रयत्न करायचो, पण ते म्हणायचे अजून मला तो मिळाला नाही. अल्टिमेटली जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि मोहन वाघांनी खांद्यावरती हात टाकला की अब्दाला तुला किती पैसे द्यायचे मला सांग, असं मला विचारलं. तेव्हा मला आकडा बिकडा मला काहीच नव्हतं दिसला. मला सतत तो परतीच्या प्रवासाची एसटी मला दिसायची जोपर्यंत ते मला फायनल करत नव्हते तोपर्यंत, की आता मी जाऊ शकत नाही. आणि गेलो तुम्ही सांगू काय, आयुष्यात 6-7 वर्ष तर अशीच गेलेली आहेत. आणि हा अनुभव घेतल्यानंतर आता परत आपल्याला गावी जायचं आहे बारामतीला. आणि जाऊन करणार काय मी, ना माझी कोई वडिलोपार्जित शेती होती ना काय, मी मामांच्याकडे आम्ही राहायला गेलो होतो. सो तो परतीचा रस्ता माझ्यासाठी नव्हता. आणि मग जे सिलेक्शन झालं तेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यात अपसुकपणे त्याचे पाणी आलं होतं आणि मग पुन्हा मी तिथे थोडंसं स्तब्ध आणि स्थिर झालो पुन्हा माझ्या रिहर्सलच्या, तेव्हा त्या नाटकाचे प्रयोग जसे जसे होत गेले, लोकांच्या बरोबर लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना जो इंटरॅक्शन होत असायचं, मला वाटतं प्रयोग संपल्यानंतर समोरच्या फुटपाथला असलेल्या नेत्यांना हॉटेलमध्ये जाऊन मिसळ आणि पाव खात बसताना ते जे एक मंथन सुरू व्हायचं, मला असं वाटायचं की त्या मंथनाच्या प्रोसेसमध्ये माझा सक्सेस लपलेला होता. पण मला एक असा निष्कर्ष निघतो माझ्याकडनं की अशोक समर्थ मधला एक चांगल्या अर्थाने अस्वस्थ कलाकार, मला काहीतरी चांगलं करायचंय आणि त्याच वेळेला व्यावसायिक चित्रपटामध्ये मिळणारं यश हा कुठेतरी एक संघर्ष आहे, आतल्या आतला संघर्ष. मला काम तर मी करतोय, पैसे मिळत आहेत, पण मला काहीतरी तो संघर्ष. आणि मला असं वाटतं की तो संघर्ष हा माझ्या एकट्याच्याच बाबतीत नसावा. कारण 2 गोष्टी आहेत की एक तर तुम्हाला तुमचा प्रपंच चालवणं, त्याच्या जोडीला सातत्यानं तुमच्याकडे पैसे येत राहणं. आपल्याकडे काही कुठले मंथली इन्कम कुठले फिक्स नाही आहेत अजिबात. आणि कामासाठी म्हणून आपण काम करत राहणं आणि माझ्या आनंदासाठी मला काम करायचं म्हणून काम करणं आणि माझ्यातल्या नटाला सुखावण्यासाठी म्हणून मला काम करायचं ते काम करत राहणं. नटाला आणि माणसाला तेच ना, त्या माणसाचं त्या नटाच्या सोबत. आता तो नट म्हणजे कोण? मी आता तुमच्या समोर बसलेलं मी अशोक समर्थ आहे. ज्या वेळेला माझं एक कॅरेक्टर, दुसऱ्यांची कॅरेक्टर्स आपण पाहत राहतो, एखाद्या स्क्रिप्टच्या रूपानं आपण पाहत राहतो, तेव्हा नट असणाऱ्या त्या माणसाचं एक त्याच्यासोबत एक द्वंद्व चालू असतं आणि त्या द्वंद्व जे सुरू असतं त्याचा प्रवासच हा एवढा मोठा अथांग असा तो प्रवास असतो की बाबा आयुष्याचा जो एक प्रवास असतो, जे तुम्ही भोगलेलं असतं, जे सोसायटीत भोवताली पाहिलेलं असतं, कॅरेक्टर्स इन्स्पिरेशन याच्यातूनच मिळत असतात. पण त्या सकसतेचा मापदंड नेमका कोणता असतो हे खूपदा आपल्याला ठरवता येत नाही. म्हणजे मी माझ्या डिरेक्टरला किंवा माझ्या लेखकाला, माझ्या प्रोड्युसरला सॅटिस्फाईड करण्याकरता मी ही फिल्म केली, त्याच्या बदल्यात मला हे मिळालं.
मग तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये सतत तुम्हाला ह्या गोष्टीच्या जाणीवा होत असतात. मी हे करतोय, हे करेक्ट नाही आहे, हे मी त्या पठडीतला नाही आहे, पण मला हे करायचं आहे. आणि मग ती प्रक्रिया चालू राहते 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 आणि मग तो एखादा दिवस असा उजाडतो की जर का तुम्ही तुमच्यासोबत खरंच अत्यंत प्रामाणिक असाल तर ती प्रकृती जी आहे, आपल्या भोवतालची जे हे जग आहे, ह्या तुमच्या प्रामाणिकतेचं अवलोकन करत असतं आणि कधीतरी मग तुमच्या वाट्याला ती एक भूमिका ही तुमच्या वाट्याला येत राहते की ज्याच्यातनं हे सगळं जन्माला येतं की ओ अच्छा, म्हणजे आता अब आ गया, अब वो फिल्म मुझे मिल गई. म्हणजे सिंगमच्या बाबतीमध्ये मी असं कधीच मी स्वप्न तसं पाहिलंच नव्हतं. तोपर्यंत माझ्या 7-8 फिल्म्स माझ्या करून झालेल्या होत्या. पण तो रातोरात स्टारडमचा जो एक्सपिरियन्स तेव्हापासून जो आजपर्यंत जो मी अनुभवतोय तो त्या सिंघम फिल्ममुळेच आहे. शिवानायक पाठलाग करतोय जिकडून तिकडून पाठलाग करतोय का? नाही, मला माझ्या नावाने लोक मला फार कमी ओळखतात ॲक्च्युली. मला डायरेक्ट कुठे सिग्नल असू द्या, कुठे की मला डायरेक्ट शिवा भाई या नावानेच लोक, त्यामुळे त्या कॅरेक्टरने लोक मला ओळखतात ह्याचा मला आनंद जास्त आहे. ती भूमिका पुन्हा म्हणजे आता एवढी वर्ष गेली त्या तोच टाईपची भूमिका आली नाही ना पुन्हा? राईट हँड खूप वेळा मी त्या नाकारल्या. राईट हँडने एवढं दिलं, मेन का नाही? म्हणजे तुम्हाला कोणीतरी राईट हँड यायला पाहिजे ना. कसं आहे आता दिलीपजी, सिनेमाचं तंत्र बदललं, सिनेमा बदलला. आता राईट लेफ्ट, मुख्य, सेकंड, नायक, खलनायक हे सगळं बंद आहे आता. आता कॅरेक्टर्स आहेत. नाही, कंटेंट ओरिएंटेड फिल्म्स या गोष्टी बनायला लागल्या आणि सुदैवानं हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा जो बदल आहे. बरं, जसं जसं हे तंत्र बदलत गेलं तसं तसं ह्या बदलत्या तंत्राच्या सोबत प्रेक्षकसुद्धा बदलत गेला आणि हा बदल मी खूप जेन्युइनली ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो मी. कारण लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सगळी दुनिया बंद होती, त्यावेळेला आपल्या 4 भिंतीच्या आतमध्ये लोकांचं मनोरंजन करणारा जो एक प्लॅटफॉर्म होता, OTT प्लॅटफॉर्म, या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमामधून ज्या पद्धतीचे सब्जेक्ट लोकांपर्यंत पोहोचले, त्या पोहोचलेल्या सब्जेक्टची जर तुम्ही तपासणी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की लोकांना कंटेंट खूप आवडतो. सिनेमा हा एका विशिष्ट दायऱ्यामध्ये अडकून पडलेला होता की पूर्वी, मी आता मध्यंतरी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये नेहमी हे बोलायचो की पॉईंट ऑफ व्ह्यूने कहाणी डेव्हलप केली जात असायची. हिरो पॉईंट ऑफ व्ह्यू, हिरोईन पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्या आधीचा प्रगत सिनेमा जेव्हा होता त्यावेळेला तो सिनेमा हा कहाणी ओरिएंटेडच होता आणि मग त्याच्यात पात्र असायची. आपल्याकडचा बॉलिवूडसारखा एवढा मोठा ताकदवान असणारा चित्रपटसुद्धा जेव्हा लोक तिकडे दुर्लक्ष करतात, पाठ फिरवतात, याचं थोर कारण हेच आहे की प्रेक्षकांच्या मध्ये वैचारिक बदल किंवा त्यांना त्या करोनाच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांनी बघितले याच्यातून त्यांनी ती पाठ फिरवलेली आहे. सो मी सातत्यानं जेव्हा आपण हे पाहतही असतो, आपण कामही करत असतो, तेव्हा माझा मूळ बेस तर तोच आहे ना, क्राफ्टमनशिप ज्याला आपण म्हणतो की थिएटरमुळे या गोष्टी आम्ही ज्या शिकत असतो ह्या काही चौकटीत बांधलेल्या सिनेमापुरता तो नट मर्यादित नसतो अजिबात. जसं जसं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती कामं करत करत तो पुढे जातो, त्याचा वाचकीय व्यासंग जसा वाढत जातो, वेगवेगळे कंटेंटचे प्रॉडक्ट तो पाहत राहतो, हॉलिवूड, साऊथ, अमुक सगळं आपण पाहत असतो, तेव्हा त्याचा तोही अंतर्बाह्य असा तो दृढ होत जात असतो. परफॉर्मर या नात्यानं सुद्धा, प्रेक्षक या नात्यानं सुद्धा, माणूस या नात्यानं सुद्धा. सो मी आता त्या बाजूनं झुकलेला पूर्णपणे, म्हणून मी गॅप घेतला. काही प्रोजेक्ट आले, काही मराठी आले, त्याच्यातले मी केलं तर पाहिजे शेवटी, पण मी अजूनही त्या गोष्टींची मी वाट पाहतोय. मग मी तसं शांत नाहीच बसलो, पण मी त्या करेक्ट कॅरेक्टरसाठी मग आता 19 जानेवारीला जे फिल्म माझी रिलीज झाली 695 येस, ही माझी मेन लीडवाली फिल्म आहे. मग आता राईट नाही लेफ्ट नाही,
भारद्वाज ना दिग्दर्शक? योगेश भारद्वाज. हा. तर रामचंद्रदास परमहंस जे उत्तर भारतातले फार मोठे संत की ज्यांच्यामुळे आज राम मंदिर उभं आहे. मुळात लोकांना व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या मार्फत पोहोचलेल्या ज्या न्यूज असतात याच्याशी आजची पिढी ही फार कनेक्ट आहे. पण इथं यांच्यापर्यंत पोहोचलेला हा जो इतिहास आहे तो खरंच कितपत सकस आहे ह्याचं प्रमाण किंवा ह्याचं तपासण्याचं काम कोणी करत नाही अजिबात. मग ही फिल्म 695 जेव्हा मी करायला घेतली त्यावेळेला स्क्रिप्ट वाचल्यानंतर तर मी डोळ्यातनं पाणी माझ्या थांबत नव्हतं अजिबात. त्या व्यथेच्या मुळाला जेव्हा मी गेलो किंवा त्या कॅरेक्टरच्या मुळाला गेलो किंवा बाबरी मस्जिद आणि राम मंदिराच्या त्या मुद्द्याला की हा आपला तुमचा आमचा राम जो इथे जन्माला आला म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रभू रामाच्या आयुष्यामध्ये 14 वर्षाचा वनवास व्यक्तिगत आयुष्यात त्या माणसाला वाट्याला आला. पण स्वतःच्या जन्मस्थानाला धरून पुन्हा 500 वर्षाचा संघर्ष करावा लागला याच भूमीमध्ये जन्म घेऊन सुद्धा. ह्याची मुळं जेव्हा मला माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्या कॅरेक्टरच्या बरोबर मी थेट कनेक्ट झालो रामचंद्रदास परमहंसच्या बाबतीमध्ये. आणि ते कॅरेक्टरसुद्धा तेवढ्याच ताकदीनं पोर्ट्रे मी यासाठीच करू शकलो की माझा पाया मजबूत होता. म्हणजे 35-40 वयोगटापासून ते 82 वर्षाच्या ग्राफपर्यंत मला ते करण्याची संधी मिळाली. खूप विलक्षण वेगळ्या पद्धतीचा आनंद मला त्या पात्रानं मला मिळवून दिला. माझ्याबद्दल मीडियाने भरभरून पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. आणि माझ्यासाठी ही जे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की डेफिनेटली कमर्शियल सक्सेस हा त्यातला एक अत्यंत जसं सिंगम हा कमर्शियल सक्सेस मूवी आहे पण नटासाठी मधला एक मार्ग असतो जॉब सॅटिस्फॅक्शनचा आणि मग असायलाच पाहिजे आणि असायला पाहिजे तो. पण आज 25 वर्ष झाली तुमच्या सिनेमातल्या करिअरला. म्हणजे नेमकं सांगायचं तर अनिल काकडेचं तो षंडयुग पहिल्याच सिनेमात तुम्ही मोहन जोशी, अजिंक्य देव, कुलदीप पवार, यशवंत दत्त असे सगळे मोठमोठे कलाकार. आज कसं वाटतं एकदम म्हणजे एवढा प्रवास कधी झाला असं वाटतं किंवा काय वाटतंय? 25 वर्ष कधी गेली कळलंच नाहीये. त्याबरोबर अजून एक तुमचं कुठलं एक पिक्चर वकील म्हणून दिग्दर्शक होते प्रदीप वकील. काळ खूप म्हणजे जेव्हा तो संपून काळ असा मागे निघून जातो सरकतो एक पिरियड असा असतो की आपण ते मोजत राहतो यार कितना दिन हो गया क्यों अभी तक क्यों नाही. मगाशी म्हणालो तसंच परत मी आता खूप मुद्दा तोच आहे पुन्हा की तुम्ही जेव्हा कळलेले असता तेव्हा कुठले हिसाब किताब शिल्लक उरत नाहीत अजिबात. आणि माझ्या लाईफमध्ये तर माझं अर्ध आयुष्य हे कम्युनिकेशनपासून दूरच मी राहिलो बिकॉज ऑफ की मला मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरातल्या माणसांच्या बरोबर मला कम्युनिकेट करता येत नव्हतं कारण माझी भाषा खूप अशुद्ध होती. आणि भाषा शुद्धतेचं प्रमाण आणि रंगमंच ह्याचं अत्यंत जवळचं नातं असल्यामुळे मला माझी भाषा ही दुरुस्त करावी लागली. आणि ती दुरुस्त झाल्यानंतर मला नाटकात काम करण्याची मला ती संधी मिळालेली आहे. आणि जोपर्यंत ती दुरुस्त होत नव्हती तोपर्यंत लोकांच्या बरोबर फ्रेंड सर्कल तर काही नाहीच म्हणूया आपण पण इंडस्ट्रीतली जी एक दुनिया आहे रंगमंचाशी कनेक्टेड माझे भोवताचे सगळे सवंगडी मला कम्युनिकेशन करण्याचं पण दडपण असायचं की ती दहशत असायची की उघडे पडू आपण बोलल्यानंतर एक्सपोज हो हे दडपणाखाली मी गप्प राहायचो. आणि दुर्दैवानं त्या गप्प राहण्याचे दुष्परिणाम पण बऱ्याचदा असे होत गेले की एका बाजूला माझी कॉन्ट्रास्ट पर्सनॅलिटी आणि दुसऱ्या बाजूला हा माझा एक बुजरा किंवा तो भीती न्यूनगंड भाषेला धरून असणारा. अर्थात आज त्याचं उत्तर मला मिळतं की ते कम्युनिकेट करण्याचं एक माध्यम आहे. ते शुद्ध अशुद्ध हा मुद्दा खरंच गौण आहे. तो तुमचा मुद्दा तुमचं म्हणणं तुम्हाला मांडता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी दर 100 किलोमीटरवरती भाषा बदलत जाते. पण त्या 100 किलोमीटरच्या पंचक्रोशीतला कोणताही माणूस एकमेकांना कनेक्ट झाल्याच्या नंतर एकमेकांचं म्हणणं पोहोचतं एकमेकांना. मग जर ते पोहोचत असेल तर मग त्या भाषेचं प्रमाण कुठलं उरत नाही असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. हां मग त्यामुळं मला काय म्हणू त्याला तुमचा प्रश्न काय होता तर कम्युनिकेशन म्हणजे माझी भीती त्यामुळे पर्सनॅलिटी एक अशा पद्धतीची असल्यामुळे खूप गैरसमजांचा पण मला सामना करावा लागला. हा खूप घमेंडी आहे
त्याला खूप अहम आहे, स्वतःला ग्रेट म्हणतो किंवा काय. पण हे लोकांना समजावून सांगण्यासाठीही मी तेवढा प्रगत नट नव्हतो त्यावेळेला. आणि याच्यामध्ये तेवढा वेळ घालवण्या इतपतही माझ्याकडे आयुष्यात वेळ नव्हता. मी म्हटलं की काळ ह्याचं कधीतरी उत्तर देईल, आणि तो हा 25 वर्षाचा हा तो कारण काळ मध्ये आहे. मी तोच प्रश्न करणार होतो की आपण का म्हणून लोकांना सांगावं की मी असा नाही. हां, म्हणून म्हटलं ना की मी सांगायला नाही गेलो कोणाला अजिबात. मी तुमचं कळत काम गेलो. बोलेल ना. नाही, नाही. काम बोलणं हा मुद्दा वेगळा. म्हणजे मी ग्रेट ॲक्टर आहे, मी चांगला नट आहे, नाही, ह्याचं परिमाण म्हणून जर असेल तर मी केलेलं काम असेल. व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून इथे आपल्याकडे कसं आहे मोस्टली, अर्थात माझ्यासाठी खूप मोठं जग आहे असं मी म्हणतो. म्हणजे मी फक्त म्हणजे मराठीत मी फार कमी काम केलंय. हो हो. कंपॅरेटिव्हली मी आता भोजपुरी राव रंबा इंडस्ट्रीमध्ये बलोच अशी अलीकडे हां, केले ते आत्ता मी आत्ता केलेलं आहे. केले. हा म्हणजे मी इकडे बरं मी केलं नाही ह्याचा आनंदोत्सव मी साजरा नाही करत आहे. पण मला कोणी अप्रोचच झाले नाहीत. मला कोणी अप्रोच केलंच नाही. काय करणार असेल. मीच अजून चाच पडतोय. पण एके दिवशी माझ्या बाबतीमध्ये आपल्या असाच किस्सा घडला होता. त्यावेळेला मला चांगलं आठवतंय की मी अलकाताईंच्या बरोबर एक फिल्म करत होतो कुठली तरी. आणि मी त्यांच्यासोबत काम करत बकाल? असताना बकालच करत होतो मी. बकाल, हां. बकाल केली त्यांच्यासोबत. जोपर्यंत माणसं माझ्या संपर्कात येत नाहीत तोपर्यंत लोकांना मी कळत नाही. हा एक माझा ड्रॉबॅक असेल कदाचित. तेव्हा अलकाताईंनी पण मला एकदा हा प्रश्न विचारला होता. अलकाताईंचं नाव मी प्रकर्षानं का घेतलं, बिकॉज ऑफ की एवढ्या थोर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एवढं मोठं काम करून त्यांच्या काळात त्यांनी जे ठेवलेलं आहे की मला कोणीतरी हे सांगण्याचं आणि विचारण्याचं धाडस केलं की अशोक, तू फार वेगळा आहेस, पण आमच्यापर्यंत तू जो पोहोचलास तो फार चुकीचा पोहोचला आहेस. हां. हे मला राग येतो म्हणे ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि मग मला तिथे तो उलगडा होत गेला की त्यांनी हे डेअरिंग केलं मला सांगण्याचं. आणि तिथे मी ते रिसिव्ह केलं की म्हणजे माझ्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी बाह्य जगतामध्ये अशा असतात. पण तेव्हा त्यांना मी उत्तर दिलं की तेव्हासुद्धा मी अशाच पद्धतीचं काहीतरी बोललो त्यांना की मलाच मुळात इतकं माझ्याच न्यूनगंडामध्ये मी इतकं असायचो की मलाच भीती वाटायची. तर त्याच्यातनं हे एक बाहेर येत गेलं की मी बाबा हा स्वतःला ग्रेट किंवा काही नाही. मग तो जे मी म्हटलो ना की काळ हा 25 वर्षाच्या ह्या स्पॅनमध्ये जर मी काय मिळवलं असेल तर मला असं वाटतं की मी अजूनही संघर्ष पथावरचाच आहे. मी स्ट्रगलरच मानतो मी स्वतःला. कारण टप्प्याटप्प्यावरच्या तुमच्या जाणीवा तुम्हाला ह्या शांत बसू देत नाहीत. त्या खुणावत राहतात. आणि मग जोपर्यंत त्या खुणावत राहत असतील तोपर्यंत हा आपल्या करिअरशी रिलेटेड असेल, जगण्याशी रिलेटेड असेल, तो एक संघर्ष हा सुरूच असतो. पण मी आता खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. कारण मुळाला जेव्हा त्याच्या जातो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद, एखाद्या पुस्तकातली 2 वाक्य असतील, एखाद्या पुस्तकाचं सार असेल, निसर्गाच्या कुशीमध्ये जो हरवलेपण असेल, माझं सायकलिंग करत असताना ओघवणाऱ्या वाऱ्याच्या वेगाबरोबर माझा तो प्रवास असेल, माझं एक्सरसाइज करत असताना स्वतःचंच विचारमंथन चालू असेल, तर त्या टप्प्याटप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ह्या मला गवसत गेल्या. आणि मग हे सगळं मला फार असं क्षुल्लक, आणि ही स्पर्धा माझी आहे, पण माझ्यासोबत स्पर्धा आहे. माझी कधीच कोणाच्या कारण का इथे प्रत्येकजण स्वयंभू आहे. इथे प्रत्येकजण एक स्वतंत्र इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी घेऊन जन्माला आलेलं आहे. त्याची एक बलस्थानं असतात. ती माझ्याशी कधीच कम्पॅरिझन होऊ शकत नाहीत. आणि माझ्याकडची असणारी बलस्थानं ही दुसऱ्या व्यक्तीच्या बरोबर कधीच कम्पॅरिझन होऊ शकत नाहीत. म्हणजे मी दिलीप ठाकूर होऊ शकत नाही. दिलीप ठाकूरांचं एक अस्तित्व आहे आणि त्याच्यासाठीच ते जन्माला आलेले आहेत. आणि त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं, त्यांचं वाचन, त्यानं ते वृद्धिगंत झालेले आहेत. मी माझ्या ज्या चाकोऱ्या मी चाच पडलेल्या आहेत, ग्राम पातळीवरच्या असतील, शहरेच्या मधल्या असतील, खूप मोठा जर्नी ॲक्च्युली माझा तुमच्या खूप मोठा जर्नी आहे हे तुम्हाला लक्षात येतं. येतो. बरं, ह्या सगळ्याचं एक पाऊल दिग्दर्शन जननी. हो. मग ते कसं आतल्या दिग्दर्शक घडायला लागला. म्हणजे अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांकडे काम करता 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 कशी वेळ आली असेल की आता मला दिग्दर्शक व्हायचं आहे. हां, माझं झालं असं की
माझं वाचन बऱ्यापैकी वाढलं होतं. नंतर रणांगणच्या पासूनच हळूहळू ते मी सुरू केलं होतं. आणि झालं असं की हा जो बदललेला सिनेमा आहे, हा टोटली जे टेक्निकली चित्रपट, मी ज्या लोकांच्या सोबत कामं केली हिंदीमध्ये, रोहित शेट्टी सर असतील, अनीस बज्मी सर असतील, राजकुमार संतोषी सर असतील, संजय खंडोरे असतील, योगेश भारद्वाज असतील, ह्या प्रत्येकांच्या काम बरं मी नुसतं नट म्हणून काम करत नव्हतो. मी प्रत्येक फिल्ममध्ये काम करताना मी सिनेमाच्या सर्वांगाचा अभ्यास करत असायचो. कारण मला असं वाटायचं की मी व्हॅनिटीत बसून काय करणार आहे. आणि कुठेतरी माझ्या माइंडमध्ये ती गोष्ट विकसित होत होती की यार कुछ कहना है. आता कुछ कहना है म्हणजे मी बोलून व्यक्त होऊ शकतो, पण मला सोसायटीबरोबर कनेक्ट व्हायचं असेल तर मी माझ्या अभिनयाने मी कनेक्ट होईल. पण अजून मोठ्याने काही कनेक्ट व्हायचं असेल तर मग मी ओके, मग डिरेक्शनच्या बाबतीत मी विचार केला. आणि बघायला मिळेल तुम्हाला फिल्म. मी त्याचा फार मोठा स्वतःचं कौतुक करणं असं मी म्हणत नाहीये. पण आता पिफला तर कौतुक झालंच ना. पिफला पुणे चित्रपट, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालं. आता नेपाळला आहे तुमची फिल्म. नेपाळमध्ये बेस्ट फिल्म्स दिले अवॉर्ड दिले. नंतर रांचीच्या फेस्टिवल्समध्ये मला बेस्ट डिरेक्टर्सचं अवॉर्ड मिळालं. डॉक्टर मोहन आगाशेंना सपोर्टिंग ॲक्टर मिळालं. मंगेश धाकडेला बेस्ट म्युझिशियन म्हणून मिळालं. असं ते गोष्टी खूप घडल्या. मग आणखीन एक वेगळ्या प्रकारचा हुरूप आला. आणि गोष्ट सुचली कशी? ही ट्रू इन्सिडेन्स आहे. आणि ज्या दिवशी ती फिल्म ह्या भूतलावरचा जो कोणी जाणीव जिवंत असलेला माणूस जो कोणी तो चित्रपट पाहिल, त्या दिवशी तो सर्वार्थानं अंतर्मुख होऊन बसेल. तो सर्वार्थानं. कारण मी विषयाला वाचाच मी अशा पद्धतीने फोडलेली आहे की म्हणजे आत्तापर्यंत ही फिल्म राजकीय पटलावरच्या सगळ्या थोर माणसांनी पाहिलेली आहे. हो, व्हेरी गुड. मग त्याच्यातल्या शरद पवारांनी ती फिल्म पाहिलेली आहे. मग त्यांना पाहायचीच होती. त्याच्यानंतर मला दिल्लीला बोलवण्यात आलं. मग दिल्लीमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टी आणि संघ यांच्या वतीनं त्यांचे अत्यंत 80 ते 90 प्रतिनिधी होते. आणि त्यांनी त्यांच्यासमोर मला स्क्रीनिंग करायला सांगितलं. मी तिथेही त्याचं स्क्रीनिंग केलेलं आहे. त्यामुळे ती फिल्म एक चळवळ असेल कदाचित. जनमानसांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन निर्माण करू शकेल. आणि त्याच्यासाठी आमचे पुण्याचे जे मित्र आहेत माझे, वर्धमान पोंगलिया म्हणून, त्यांना मी 2-3 गोष्टी ऐकवल्या होत्या. ते मारवाडी समाजाचे आहेत. पण त्यांना होकी आले की नाही अशोकजी मुझे ये यार ऐसा कुछ अतरंगी करते हम लोग. म्हटलं बघा, विचार करा म्हटलं. आणि ते खरंच अतरंगी डेअरिंग केले. मी तो सिनेमा मी लिहिला. म्हणजे कथा, पटकथा, संवाद हे सगळं त्या सिनेमा परफॉर्म मी केला. बायकोनं त्याच्यामध्ये काम केलं आहे. आणि ह्याचं मूळ होतं सांगलीजवळ कुंडल नावाचं एक गाव आहे. त्या गावात एक शेतकरी आहे कनोज नावाचा. तर माझ्या जे एक वकील मित्र आहेत पंकज, कॅरेक्टरचं नाव पण त्याच्यामध्ये देवकरच आहे. तर त्यांनी मला तो किस्सा सांगितला की त्यांना भेटायला चालू. म्हटलं मला ह्या माणसाला भेटायचं आहे. आणि काय म्हणू आपण त्याला, की तिथं गेल्यानंतर त्या माणसाला मातीसाठी मी रडताना पाहिलं. हो. आणि माझ्या आयुष्यातला हा अत्यंत ताकदवर प्रसंग होता की ह्या काळ्या मातीसाठी रडणारा एक शेतकरी मी जेव्हा पाहिला तेव्हा मी असा हडबडलो एकदम. आणि मग माझं उत्खनन चालू झालं. मग तुमचं बारामती कृषी विज्ञान केंद्र असू द्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोसंवर्धन अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या भेटीगाठी, मग खूप माझा आणि मग त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला इतका अभ्यास करायला मिळाला की ते जागतिक पातळीवरचं सत्य मी असं समोर मांडून टाकलं. व्हेरी गुड. आता आपण रॅपिड फायर करूया. अरे बापरे. हल्ली नाही, थोडेसेच प्रश्न आहेत. मुंबई, पुणे, बारामती. खोल वावरी जावर. तुम्ही कुठे असा, तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. कुठेही जा तुम्ही, हे तुमचंच आहे हो सगळं. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. कुठेही जा तुम्ही तुमची ताकद. मी आता कुठे बारामतीपासून 18 किलोमीटर ते पवारवाडीत जन्माला आलो. माझ्या वडिलांचं मूळ गाव कुठे, त्या फलटणच्या जवळ सांगवीला हो असं म्हणतात. मी करिअर करण्यासाठी गेलो कुठे, कोल्हापूरला.
जोशच ना. जोश आलो कुठे सांगलीला, परत मग तिथे काही नाही, मग परत कराडमध्ये आलो, तिथे एकांकिका केली, ती घेऊन बारामतीला गेलो, मग तिथे काही घडलं, मग पुण्यात आलो, मग पुण्यात कळलं की इथं नसतं करिअर होत, मग त्याला मुंबईला जावं लागतं, मग मुंबईत आलो, आणि आता देशाच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या बाहेर कुठेही जा, ही सृष्टी, हे ब्रह्मांड तुमचं आहे, कुठल्या लेबल खाली अडकायचं नाही. शिवानायक ॲडव्होकेट जोशी. शिवानायक. 140 की लास्ट लोकल रावडी राठोर. हे उत्तर तुम्ही दिले, पण आता ह्यातलं एक काय तुम्ही हे करा. 140 की लास्ट लोकल. राव रंबा बलोच. राव रंबा. अच्छा, ठीक आहे, बघितलंय आम्ही. मल्टिप्लेक्स की OTT? दोन्ही. का? दोन्हीची गरज आहे. कारण सिनेमा हे जे माध्यम आहे, ज्या तांत्रिक गोष्टींचं एकत्रीकरण करून तो बनवला जातो, त्याचं स्वरूप, त्याचं रूप, प्रारूप आणि त्याची ताकद, याच्यासाठी तुम्हाला मल्टिप्लेक्सच्या त्या 70 mm मोठमोठ्या स्क्रीनवरती बघितल्याशिवाय, नाही तर मग करायचं कशाला ते. जर का त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा आधार आणि वापर करून आपण सिनेमा बनवून तो OTTला आणायचा असेल, तर मग त्याला काहीच उपयोग नाही. दोन्ही माध्यमांचा, त्या माध्यमांचा विचार करता तेवढीच पॉवरफुल आहेत. एक विचार तुम्ही की गावी असताना, गावात असताना तुमच्याकडे सिनेमा थिएटर होतं? नाही. मग सिनेमा पाहणं? सिनेमा तो मजेशीर किस्सा आहे तो. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये आमच्या इथले एक व्यक्ती शहीद झाली होती, पवार फॅमिलीतली, आणि ते दरवर्षी 5/12/71 ती तारीख पुण्यतिथीची. तर त्या तारखेला त्या आमच्या तिथे छोट्याशा त्या पवारवाडीमध्ये कीर्तन, भजन आणि पडद्यावरचा सिनेमा, गल्ली चित्रपट ज्याला आम्ही म्हणतो मुंबईकर, त्याला पडद्यावरती तो सिनेमा फ्री लोकांना ते दाखवत असायचे. तर पहिला सिनेमा हा मी तिथे पाहिलेला आहे. कोणता? मी खूप लहान होतो ॲक्च्युली, पण मला जसं जसं ती वर्ष वाढत गेली बघायची, तशी ही नट मंडळी माझ्या समोर आली. अरुण सरनाईक. म्हणजे तुम्ही साहजिकच आहे, तो ब्लॅक अँड व्हाईट मराठी, कलर सिनेमाच नव्हता. कलर मराठी 72 साली आला. 7-8 वर्षाचा असेल. पिंजरा वगैरे तर बघायला बाप रे, बैलगाडीतनं कुठेतरी गेलो होतो, फलटणला तिकडे कुठेतरी. खूपच छोटा होता मी. त्यामुळे मग तुमच्यातला सिनेमाचा प्रेक्षक कसा आकाराला आला? लांब जाऊन सिनेमा बघायचा आहे, घरच्यांना न सांगता सायकलवरती पवारवाडी टू बारामती, असं साधारणपणे 20-25 किलोमीटरचं ते अंतर आहे. मग मित्रांना मी तुला घेऊन जातो बाबा सिनेमा, तुला मला डबल सीट घ्यावं लागेल. मग त्याला डबल सीट घ्यायचं आपण, आणि मग बारामती गाठायची, आणि तिकडे मग ते एवढ्याशा त्या तिकीट विंडोच्या ह्याच्यामध्ये 25 हात घुसायचे, आणि मग लाल, पिवळं, हिरवं, निळं अशा रंगाची ती तिकीटं आता बेचकीत हातात आल्यानंतरचा तो जो काय असतो ना आनंद, की मी काहीतरी जिंकलंय ते. त्यामुळे हे बारामतीत हे प्रकरण केलेलं आहे. आणि आतमध्ये सीट नंबर नाही, दरवाजा हातात मध्ये ते पिवळे निळे काहीतरी कागद आपल्या हातात आले, तर आपल्याला तिकीट मिळाले. आपल्याला हे मिळालं, म्हणजे प्रवासाचा परवाना मिळाला, थिएटरमध्ये जाण्याचा परवाना मिळाला. करेक्ट आहे, करेक्ट. आणि मग ते टाळ्या, शिट्या वगैरे याच्यातून त्यावेळेला AC-BC काही संबंध नाही, जुनी सिंगल थिएटर्स ती. हा घेतलाय. ह्या सगळ्या अनुभवातनं बाहेर पडून काय आता हे असंच आहे, हा प्रवासच म्हणावा लागेल ना. हो, हा प्रवासच आहे ना, की ह्या आठवणी आहेत, की म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्या काळामध्ये सिनेमा बघितला हे एक चित्र आहे. आणि अशा त्या माध्यमामध्ये, त्या व्यवसायामध्ये आज तुम्ही तुमच्या पद्धतीने एक तुमचा प्रवास चाललाय. तुमची जी काही ताकद आहे, वैशिष्ट्य आहेत, कदाचित काही मर्यादा तुम्हाला आतल्यात वाटत असतील, अशा सगळ्या गोष्टींच्या सह तुमचा हा जो प्रवास चाललाय, त्याला आमच्या इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. खूप आज तुम्ही इकडे आलात, आणि म्हणजे ह्या गप्पा अशाच चालू राहतील. खूप बोलण्यासारखं आहे. आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
रसिको, आज अशोक समर्थ यांच्याशी आम्ही ज्या काही गप्पा केल्या त्या तर तुम्ही पाहिलेल्या आहेत. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये अशा पद्धतीच्या पर्सनॅलिटी की ज्या नुसतं ग्लॅमरचं आकर्षण नाही, तर आतली एक जी व्यक्ती आहे की जी विचार करते, काही मुद्दे मांडते, काही गुद्दे आणि मुद्दे सुद्धा घेऊन येते, अशाच काही व्यक्तींना घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.